महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येते। हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोईसरमध्ये घरवापसीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली तब्बल 251 कुटुंबांनी पुन्हा सनातन धर्म स्वीकारण्याचा संकल्प केला। या कुटुंबांचा दावा आहे की पूर्वी त्यांना लालच आणि भीती दाखवून धर्मांतरण करण्यात आले होते, मात्र आता अनेक वर्षांनंतर त्यांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतलाय। धार्मिक विधींनी घरवापसी पूर्ण करण्यात आली असून कुटुंबांनी भगवान श्रीरामाची शपथ घेत सनातन धर्मात आस्था व्यक्त केली। या निर्णयामुळे त्यांना आत्मिक शांती आणि समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। काय आहे, हल्ली पालघरमध्ये बरेच गावामध्ये हे ख्रिश्चन पादऱ्यांचं म्हणजे मिशनरी वगैरे हे गावात येऊन काही लोकांना आमच्याच लोकांना त्यांना भूलथाप देऊन लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा जोर देत आहेत। आता हिंदू धर्मात आले, आम्ही रामाचाही बाण घातलेला, आम्ही त्या आता याच्यातच राहणार। आम्ही दुसऱ्यात कुठे जाणार नाही। आम्ही रामामध्येच, आमचा जय श्रीराम आणि परमेश्वराचा आम्ही घेते। काय म्हणाल तुम्ही पण काय खुशी आहे तुम्हाला? हो, खुशी आहे आम्हाला। हिंदू धर्मात आलो हीच आमची खुशी आहे। तर आणखी काय म्हणाल तुम्ही? म्हणजे दुसरा धर्म ख्रिश्चन नाही करायचा, आपला हिंदू धर्म आहे तोच आपण करू, हेच ह्याच्यात आपली खुशी आहे बस। मोहन सालेकर, विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री, आज या कार्यक्रमामध्ये एक नवीन दिशा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने केवळ पालघर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण देशाला एक नवीन मार्ग, एक नवीन दिशा दाखवलेली आहे। या ठिकाणी आदिवासींचं जे फसवून प्रलोभन देऊन धर्मांतरण झालं होतं, या सगळ्या लोकांना आपल्या मूळ धर्मात आणण्याचं काम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून साधू संतांच्या आशीर्वादाने आज पूर्ण झालेले आहे। पूर्णपणे वैदिक पद्धतीने या ठिकाणी हवन करून मंत्रोच्चाराच्या निनादामध्ये आज संपूर्णपणे ही घर वापसी झालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणायचे की धर्मांतरण म्हणजे केवळ उपासना पद्धती बदलत नाही तर राष्ट्रांतरण होतं, राष्ट्रविरोधी शक्ती या देशामध्ये मजबूत होतात। आज एक प्रकारे पुन्हा त्यांची घर वापसी झाल्यामुळे आपल्या राष्ट्राचं जे मूळ आहे ते अधिक मजबूत होईल, या राष्ट्राला एक नवीन संजीवनी मिळेल आणि ही प्रक्रिया पालघर जिल्ह्यापुरती थांबणार नाही तर या पालघरमधून ती आणखी देशातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये पसरेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे लोक जिहादचं स्वप्न बघतात की गजवाहींचं स्वप्न बघतात, या सगळ्यांना निराश व्हावं लागेल। या देशामधले जे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन झालेले आहेत ते मूळचे हिंदूच होते, त्यामुळे पुन्हा एकदा घर वापसीला गती मिळून हा देश पूर्ण जगाच्या पाठीवर अभिमानाने डौलू लागेल, जगाच्या पाठीवर विश्वगुरु म्हणून प्रतिष्ठापित होईल। सियावर रामचंद्र की जय, भारत माता की जय।